बुलेटिन में अगली खबर मुंबई से। महाराष्ट्र की राजनीति में आज एक अहम सियासी तस्वीर देखने को मिली, जब शिवसेना, उद्धव ठाकरे गुट, मनसे और शरद पवार की एनसीपी ने संयुक्त रूप से अपना वचननामा प्रकाशित किया। इस वचननामा का प्रकाशन शिवसेना भवन में हुआ, जहां करीब 20 साल बाद मनसे प्रमुख राज ठाकरे पहुंचे थे। राज ठाकरे के सेना भवन पहुंचने पर उनका स्वागत किया गया और इस मौके पर राज ठाकरे ने कहा कि उन्हें ऐसा लग रहा है जैसे वे 20 साल बाद कहीं से छूट कर आए हों, मानो जेल से बाहर आए हों। उन्होंने कहा कि पुराने सेना भवन की यादें रोमांचकारी और आनंददायी हैं और अगर वे बैठकर पुरानी यादें साझा करें तो कई किस्से ताजा हो सकते हैं। सेना भवन पहुंचने पर उनका स्वागत किया गया। इस मौके पर राज ठाकरे ने कहा कि उन्हें ऐसा लग रहा है जैसे वो 20 साल बाद कहीं से छूट कर आए, मानो जेल से बाहर आए। उन्होंने कहा कि पुराने सेना भवन की यादें रोमांचकारी और आनंददायी रही और अगर वो बैठकर पुरानी यादें साझा करें तो कई किस्से ताजा हो सकते हैं। माझे मित्र संजय राऊत यांनी आता वारंवार उल्लेख केला 20 वर्षानंतर राज ठाकरे आले। 20 वर्षानंतर मला खरं तर 20 वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय। 20 वर्ष जेलमध्ये होते, आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया। आज मी खूप वर्षानंतर मी शिवसेना भवनमध्ये आलो। मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवनमधल्या आहेत। त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आता समजत नाहीये किंवा कळत नाहीये, पण जुन्या शिवसेना भवनमधल्या आठवणी या खूप काय म्हणू त्याला रोमांचकारी आणि आनंददायी आणि अशा त्या आठवणींना म्हणजे मी तुमच्यावर जर बसलो मी तो इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या। वहीं उद्धव ठाकरे ने कहा कि सेना भवन में प्रवेश करते समय उन्हें हमेशा कुछ न कुछ पूछना पड़ता था, लेकिन आज 20 साल बाद राज ठाकरे को यहाँ देखकर उन्हें बेहद खुशी हो रही है। उद्धव ठाकरे ने लोकतंत्र पर गंभीर सवाल उठाते हुए कहा कि देश में लोकतंत्र खत्म किया जा रहा है और अब झुंडशाही शुरू हो गई है। उन्होंने कल्याण, डोंबिवली समेत कई जगहों पर बिना विरोध चुनाव को झुंडशाही करार दिया है। उद्धव ठाकरे ने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर से जुड़े मामले में सख्त रुख अपनाते हुए कहा कि नार्वेकर को उनके पद से हटाया जाना चाहिए और उनके खिलाफ मामला भी दर्ज होना चाहिए। उन्होंने चुनाव आयोग पर भी निशाना साधते हुए कहा कि ये सब चुनाव आयोग का नाटक है और बाद में वही आयोग एक तरफा फैसला सुनाने वाला है। उद्धव ने मांग की कि जहां जहां बिना विरोध चुनाव हुए हैं वहां दोबारा चुनाव कराए जाएं, नहीं तो ये माना जाएगा कि चुनाव आयोग भी इसमें शामिल है। जी काही आता झुंडशाही, याला लोकशाही म्हणता येणार नाही। आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे। म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली, मतचोरी पकडल्यानंतर तो लाईट जरा बंद कर। मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली। साम दाम दंड भेद म्हणजे एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्यकर्ते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते। कल्याण, डोंबिवली असो, ठाणे असो, बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राबवत आहेत, हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे। काल परवापासून राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो। सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय। माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे, कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात, ते जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि तिकडे निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते। अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे। त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे
आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही. हे ऑन द स्पॉट, म्हणजे हे काय, तो जो काय नायक पिक्चरमधला अनिल कपूर स्वतःला समजतात आणि यांचं आत्ताच्या आत्ता संरक्षण काढून घ्या. संरक्षण देण्याचा आणि काढण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना सभागृहामध्ये असतो. बाहेर तसं कोणाचंही संरक्षण काढण्याचा अधिकार हा त्यांना नसतो आणि नसायला पाहिजे. एकूण काय की निवडणुकीमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात, हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे की त्यांचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे. शेवटी ते त्यांच्याच वळचणीला जाणार आणि ते जाहीर करणार. राज ठाकरे ने भी बिना विरोध पर कहा कि पश्चिम बंगाल में उसी तरह की चीजें लेकर बीजेपी सुप्रीम कोर्ट में गई थी और अब जब महाराष्ट्र में हो रहा है तो इन्हें जवाब देना चाहिए. आज सत्ता में ये है, कल नहीं होंगे. आगे जाकर उनके सामने अगर ये सब चीजें होंगी और इससे भयंकर होंगी तो ये क्या करेंगे. आणि की अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता. कळलं का? आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात. मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना, आणि त्याही राजकीय पक्षांना पण मला हेच सांगायचं आहे की सत्ता, ह्या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाही आहे. आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय असं ज्यावेळेला तुम्ही सांगता, उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्यावेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका. बहरहाल संयुक्त वचननामा के जरिए शिवसेना, उद्धव ठाकरे गुट, मनसे और एनसीपी ने साफ कर दिया है कि मुंबई मनपा के चुनावों में वो लोकतंत्र, मराठी अस्मिता और मुंबई के सवाल पर एकजुट होकर लड़ाई लड़ने वाले हैं. मुंबई से ब्यूरो हेड सर्वेश तिवारी की रिपोर्ट.